आपण आज संविधान या परिसरामध्ये आपण नागपूरच्या पेट्रोल पंपामध्ये आपण आलो आहोत। निर्मलाताई यांनी मुंबई ते नागपूर यांनी गाठून दीक्षाभूमीला पाहणी करण्यासाठी इथे आलेलं आहे। जाणूया निर्मलाताईकडून त्यांचा अनुभव काय राहिला आणि सोबत भंते साहेब सुद्धा आहे आपल्याकडे आणि मान्यवर मॅडम सुद्धा आहे। आपण जाणून घेऊया। मॅडम आपला परिचय सांगा की आज नागपूरला येऊन तुम्हाला काय अनुभव झाला, दीक्षाभूमी संविधान चौक आणि ड्रॅगन पॅलेस तुमची पाहणी केलेली आहे म्हणजे तुमचा काय अनुभव राहिला? मी निर्मला कैलास धनेश्वर मुंबई बदलापूरवरून नागपूरला आलेले आहे। भंते आहेत माझ्यासोबत, भंते शाक्यकुमार थेरो आणि दोन उपासिका आहेत। तर आम्ही इथं दीक्षाभूमीला गेलो। अगोदर दीक्षाभूमी बघितल्यानंतर जेव्हा दीक्षाभूमीवरती आलो तर साक्षात म्हणजे असं वाटलं की बाबासाहेब तिथे आहेत, आपल्या समोर उभे आहेत बाबासाहेब आपल्याला दीक्षा देताना। तर खूप छान वाटलं। तिथून आम्ही ड्रॅगन पॅलेसला गेलो, तिथे बघितलं आणि खूप म्हणजे दीक्षाभूमीला आल्यानंतर कारण बाबासाहेबांनी दीक्षाभूमी नागपूरच हे निवडलेलं होतं आणि नागपूरला आम्ही इथं दीक्षाभूमीला आलो। दीक्षाभूमी बघितली, ड्रॅगन पॅलेस बघितलं, नागार्जुन ते विहार बघितलं, 56 फुटाची तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बघितली आम्ही। आणि त्यानंतर आम्ही आता हे संविधान चौक आहे, चौकच ना, तर इथे आलो आणि हे बघितलं, खूप छान वाटलं। तशी माझी ही 4थी वेळ आहे नागपूरला येण्याची। अगोदरही आम्ही आलो होतो, भिक्खू संघासोबतच आलो होतो आणि आताही आम्ही भंतेंबरोबरच आलो आहे। आणि भंतेंबरोबर आल्यानंतर आपल्याला सर्व काही बघायला भेटतं। आपण एकटं जर आलं तर आपल्याला एवढं काही समजत नाही आणि भंतेबरोबर असल्यानंतर भंते आपल्याला प्रत्येक ठिकाणाची माहिती समजावून सांगतात आणि आम्हाला भंतेंनी खूप छान प्रकारे माहिती पण दिलेली आहे। प्रत्येक ठिकाणी भंते जे आम्हाला माहिती सांगतात, इथे काय झालं, इथं बाबासाहेबांनी काय केलं, इथं कुठे काय केलं, हे भंते जे आम्हाला समजावून सांगतात सर्व काही। आता आम्ही उद्या पवनीला जाणार आहोत। उद्याचा आमचा प्रवास पवनीचा आहे आणि पवनीवरून परवा आम्ही चंद्रपूरला जाणार आहोत, ते ताडोबा जंगल। तर आम्ही परवाचा प्रवास आमचा असा आहे तिथे आणि 17-16 तारखेला आम्ही परत मुंबईला परत जाणार आहोत। नागपूरची दीक्षाभूमी बघून, बाबासाहेबांच्या अस्थी बघून माझं मन एकदम म्हणजे तृप्त झालेलं आहे ते बघितल्यानंतर। आणि मी हा संदेश देऊ इच्छिते सर्वांना की प्रत्येकानं दीक्षाभूमीला आलं पाहिजे, बाबासाहेबाच्या अस्थीचं दर्शन घेतलं पाहिजे आणि प्रत्येक जिथे जिथे बाबासाहेबांनी दीक्षाभूमी इथं काय काय केलेलं आहे ते सर्वांनी पाहिलं पाहिजे, हेच मी सर्वांना सांगू इच्छिते आणि सर्वांना जय भीम करते। माझं नाव निर्मला कैलास धनेश्वर आहे, मी बदलापूर येथे राहते। मुंबईवरून अजून एक मॅडम आपल्याकडे मान्यवर मॅडम आहे, ते सुद्धा आलेले आहे। त्यांचा अनुभव काय राहिला जाणून घेऊया। मॅडमला परिचय सांगा की आज तुम्ही मुंबई ते नागपूरहून इथे आलेला आहे, तुमचं नाव पण सांगा आणि जय भीम। मी पुष्पा समुद्रगुप्त कोंडगेकर। मी मुंबई ते नागपूर प्रवास केला, खूप सुंदर वाटलं आणि इतकं छान दक्षिणेमध्ये जाऊन खूप समाधान वाटलं मला आणि ते कलश वगैरे बघून आणखी पहिल्यांदा आलेले होते। डॉक्टर बाबासाहेबांच्या कलशाला अभिनंदन करून मला खूप प्रसन्न वाटलं आणि खूप असं वाटलं ते आपल्या जवळच आहेत का काय असं वाटलं। मुंबईवरून आपल्याकडे आई सुद्धा आलेली आहे, जाणून घेऊया। ते त्यांनी नागपूरला गाठलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीच्या कलशाला त्यांना अभिवादन केले। त्यांनी जाणून आई आपलं नाव सांगा, तुम्ही आज येण्याचं काय का? उषाबाई सुभाष धनेदर, चिकलठाण, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद। इथून मी दीक्षाभूमीला आले, पहिलीच वेळ आले। बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला मी बघून सनी दर्शन घेऊन सनी अभिवादन करून माझं मन खूप रमलं, खूप आनंद वाटला मला, जीवाचं सार्थक झालं। मान्यवर भंतेजी साहेब आपल्याकडे आहे, मुंबईचं नागपूर त्यांनी गाठलेलं आहे आणि दीक्षाभूमीला त्यांनी दर्शन केलेले आहे। जाणून घेऊया त्यांचा कसा हा अनुभव राहिला, प्रवास कसा राहिला। मान्यवर सर आपला परिचय सांगा की तुमचा प्रवास आणि आपण दीक्षाभूमीला आला, तुमचा कसा काय असा अनुभव राहिला? मी भदंत शाक्यकुमार थेरो, आम्ही सर्व बदलापूरलाच असतो आणि ही नागांची भूमी आहे, नागभूमी म्हणतात तिला। या भूमीला 2500 वर्षाचा इतिहास आहे। बाबासाहेबांनी
ही नागभूमीच निवडली. धम्मांतराची घोषणा येवला मुक्कामी 13 ऑक्टोंबरला केली 1935ला आणि तब्बल 20 वर्षाचा त्यांनी कालखंड जाऊ दिला आणि 14 ऑक्टोंबर 1956ला बाबासाहेबांनी 5 लाख अनुयायांसह बुद्धाच्या क्रांतीनंतर सर्वात मोठी धम्मदीक्षेचा कार्यक्रम या ठिकाणी तो झाला आणि त्याच काळामध्ये 5 लाख लोकांना बाबासाहेबांनी आपल्या मुखातून 22 प्रतिज्ञा बहाल केल्या. या सगळ्या 22 प्रतिज्ञा याच भूमीतून दिल्या. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाल्यामुळे आपण त्या भूमीला जावं आणि ती जवळून आपल्या डोळ्याने बघावं आणि ती जाणून घ्यावी की खरंच ही जागा किती पवित्र आहे, की ज्या ठिकाणी या युगपुरुषाने, या युगंधराने, योद्ध्याने ही जागा का निवडली. तर इथे नाग लोकांचा म्हणजे नागवंशी लोकांचा इथे वास्तव होता. बाबासाहेबांच्या काळातही इथे मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज अस्तित्वात होता. बौद्ध धर्माला तो मानत होता आणि म्हणून बाबासाहेब हे ऐतिहासिक आहेत. कोणत्या भागामध्ये कोणता समूह राहतो हे बाबासाहेबांना माहिती होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी नागपूर निवडलं की नागपूर हे भारताच्या मध्यभागी मध्यवर्ती ठिकाण आहे आणि इथून धम्माचा प्रचार पूर्ण भारतामध्ये जाईल. मी भारत बौद्धमय करील अशा घोषणेनं बाबासाहेबांनी पहिली धम्मदीक्षाचा कार्यक्रम नागपूरला, दुसरा जो 16 ऑक्टोंबर आहे तो मुंबईमध्ये, 20 ऑक्टोंबर जो आहे तो सुरतमध्ये, असा भारत बौद्धमय करण्याचा 36 राज्यामध्ये त्या काळात बाबासाहेबांनी कार्यक्रम आयोजित केले होते. पण नंतर ही धम्मदीक्षा झाल्यानंतर बाबासाहेब या ठिकाणी या जगामध्ये शरीररूपी गेले, पण क्रांतिरूपी आमच्या शरीरात आजही ते आहे. त्यांनी क्रांती अशी केली आहे की आता इथे त्यांचा एक शब्द आहे की 75 वर्षानं का होईना पण मला भारत जाणून घे. आणि खरोखर बाबासाहेबाच्या 75 वर्षानंतर भारत हा बौद्ध धम्माकडे वळलेला आहे. ही धम्मदीक्षा झाली नसती तर बौद्ध धम्म काय, बौद्ध धम्माची रूपरेषा काय, आमचं पावित्र्य कशामध्ये आहे हे आम्हाला अजिबात माहिती नसतं. पण बाबासाहेबाच्या धम्मक्रांतीनंतर भारत हा बौद्ध धम्माकडे वळलेला आहे. आम्ही गांधीनगरला जाऊन मी स्वतः 2.5 लाख आदिवासी लोकांना धम्माची दीक्षा दिली. मुंबईमध्ये 18,000 ओबीसीला धम्माची दीक्षा दिली. झारखंडला मी किमान 5,000 लोकांना, अर्जक लोकांना दीक्षा दिली. माझ्या हातातूनच या काळामध्ये 4 धम्मदीक्षेचे कार्यक्रम झाले. त्यापैकी परत जो वलसाड आहे गुजरातमध्ये त्या ठिकाणी 500 मौर्य समाजाला दीक्षा दिली. पंढरपूरच्या काही चर्मकार समाजाला दीक्षा दिली. असा धम्मदीक्षेचा प्रोग्राम बाबासाहेबांना आदर्श मानून या ठिकाणी आम्ही करत आहोत. इथे आनंद वाटतो इथे यायला, कारण आम्ही खरंच बाबासाहेब असते आणि आम्ही त्यांच्यासोबत दीक्षा घेतली असते ते आम्ही पुण्य झालो असतो. पण ते जरी नसले पण त्यांची इथे अस्थी आहे दीक्षाभूमीमध्ये. इथे ड्रॅगन पॅलेस आहे. इथे तुम्ही बनवलेले, इथे नागपूरच्या लोकांनी बनवलेले हे संविधान चौक आहे आणि बाजूलाच इथे चिंचोलीला भव्य दिव्य असं ते विहार बनत आहे की जे मला वाटतं आहे कोट्यावधीचा खर्च तिथे सुरू आहे. भविष्यात ते एक पर्यटन स्थळ असणार आहे. अशा इथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आम्ही सर्व मुंबई टू नागपूर असा मार्ग काढला आणि खरंच आम्ही तृप्त झालो. एकदम आनंद वाटतो इथे आल्यानंतर की आम्ही बाबासाहेबांच्या जवळच आहोत, दीक्षाच घेत आहोत आणि बाबासाहेबांना अभिवादन करून, त्यांच्या अस्थि कलशाला अभिवादन करून आम्ही नंतर नागपूरचा जो देखावा आहे, जे टुरिझम आहे ते पाहण्यासाठी बाहेर पडलो. नागपूरच्या सगळ्या लोकांना भदंत शाक्यकुमार थेरो यांच्या वतीनं मंगलमय कामना करतो की त्यांनी अशीच प्रगती करावी आणि बौद्ध धम्माचा ध्यास करून दीक्षाचा मोठा प्रोग्रामसुद्धा इथे घेण्यात यावा, जेणेकरून व्यवस्था ही परिवर्तन होईल. बाबासाहेबांचं परिवर्तन हे चालू आहे, त्या परिवर्तनाला गती देण्याचं या युगामध्ये आमचं काम आहे. म्हणून अशा प्रकारे इथे आनंद वाटला. आमचे जे फिरवत आहेत म्हणजे भंतेजी संविधान चौक बी आमने बनाय, समोरच आपलं हे हायवे आहे, चौरस्ता आहे, बाजूला बँका आहेत आणि मध्यभागी विधान भवन बाजूलाच आहे.
विधिमंडळाचं, हे उपराजधानी आहे नागपूर, भारतीय रिझर्व्ह बँक आहे समोर, आणि अशा ऐतिहासिक या ठिकाणी सगळ्या मोठमोठ्या घटना आहेत. आणि हे सर्व चारी बाजूला लोक बाबासाहेबांना बघून जातात. संविधान चौकामध्ये बाबासाहेबांचं दर्शनच होतं त्यांना, गाडीतून हो, ट्रकमधून हो, बसमधून हो, रिक्षामधून हो, बाबासाहेबांना बघितल्याशिवाय हे रोड क्रॉस होत नाही. शांती विश्वशास्त्र भगवान गौतम बुद्धाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिबा फुलेंचा, शाहू महाराजांचा, पेरियार रामस्वामी नायकरांचा, सावित्रीबाई फुलेंचा, महामाता आमच्या रमाबाई आंबेडकरांचा, सर्व महापुरुषांचा.